संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। संसदेच्या सभागृहामध्ये इंडिया आघाडीचे सदस्य केंद्रातील भाजप एनडीए सरकारला अनेक मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। अदानी ईव्हीएम मणिपूरवरून काँग्रेसकडून भाजपवर सातत्याने हल्लाबोल केला जात आहे। तर राज्यसभेत उपराष्ट्रपती विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणण्यासाठी इंडिया आघाडीनं मोर्चे बांधणी केली आहे। यातच ईव्हीएम बाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी नवी दिल्ली संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की आम्हाला संसदेचे कामकाज चालवायचे आहे। शून्य प्रहरात मणिपूर प्रश्नासंदर्भात चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता। मणिपूरवासियांच्या मनात 3 प्रश्न आहेत। एक म्हणजे पंतप्रधान मोदी मणिपूरला केव्हा जाणार, दुसरे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेला याबाबत निवेदन कधी देणार आणि तिसरा प्रश्न म्हणजे मणिपूरबाबत चर्चा करायची नसल्याने सोरोस प्रकरणाची ढाल करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे। हे 3 मुद्दे आम्ही मांडतो। जेव्हा भाजप खूप अस्वस्थ होते, भाजपला कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करायची नाही, मग तो ईव्हीएमचा मुद्दा असो, अदानीचा मुद्दा असो की मणिपूरचा मुद्दा असो, त्यामुळेच भाजपला संसदेचे कामकाज चालवायचे नाही हेच यातून दिसून येते। तसेच ईव्हीएम बाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत। महाराष्ट्र आणि हरियाणातील निकाल ईव्हीएम मध्ये फेरफार करून लागलेले आहेत। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ईव्हीएम मुख्यमंत्री आहेत। जनतेत नाराजी आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडते की एखाद्या पक्षाला एवढा मोठा जनाधार मिळूनही जनता आनंदी दिसत नाही। ज्यांच्यासाठी मतदान केले ते निवडून न आल्याची खंत मतदारांमध्ये आहे, असा मोठा दावा प्रणिती शिंदे यांनी केला है। हम हाउस चलाना चाह रहे थे और आज जब 0 आवर में गौरव गोगोई जी ने यहाँ पे बात रखी मणिपुर की, तब इन्होंने कहा कि मणिपुर के लोगों के मन में 3 सवाल है। एक तो मोदी जी मणिपुर कब जाएंगे, दूसरा अमित शाह होम मिनिस्टर जी अपराइज कब करेंगे सदन को लेके मणिपुर से, और तीसरी चीज ये है कि क्योंकि मणिपुर के बारे में इनको डिस्कशन नहीं करना है, ये सोरोस को एज अ शील्ड यूज कर रहे हैं। ये जब हम बातें करते हैं तो बीजेपी बड़ी डिस्टर्ब होती है और स्पीकर मैडम ने हाउस उस जगह अडजर्न किया। ये लोग चर्चा करना नहीं चाह रहे हैं, ना ईवीएम पे, ना अदानी पे, ना मणिपुर पे। तो जाहिर सी बात है कि बीजेपी को हाउस चलाना नहीं है। कुल सुप्रीम कोर्ट हम जाएंगे ईवीएम को लेके, क्योंकि महाराष्ट्र हो हरियाणा हो वहाँ पे जो रिजल्ट्स है वो बिल्कुल ईवीएम मैनिपुलेटेड है और सीएम भी ईवीएम सीएम ही है बना है महाराष्ट्र में। लोग खुश नहीं, आपको दिखाई दे रहा है कि पहली बार ऐसा हुआ है महाराष्ट्र।